महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने भव्य भीम रॅली काढण्यात आली। अशोक सम्राट चौकातून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून भडकल गेटपर्यंत काढण्यात आली। हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले। या रॅलीत आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला। तसेच 30 एप्रिलपर्यंत मोठ्या संख्येने ईमेलद्वारे विरोध नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले। रॅलीचे नेतृत्व राजूभाई साबळे यांनी केले असून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान भडकल गेट येथे लहान मुलींच्या ढोलताशा पथकाने सर्वांचे लक्ष वेधले। सोबतच अन्नदान व पाणी वाटपाचा सामाजिक उपक्रमही राबविण्यात आला। आज आवाज निघाला प्रश्न टाकले। आज संपूर्ण विश्वामध्ये विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। जयंती म्हणजे हा विचारांचा उत्सव आहे। खऱ्या अर्थाने या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आणि घटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशाचा कारभार आज चालत आहे आणि म्हणूनच आज देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। साजरी होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने आज अशोक सम्राट चौकामधून भव्य दिव्य अशी मोठी रॅली या ठिकाणी काढण्यात आली आणि त्याच पद्धतीने ढोल पथक घेऊन या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थाने अभिवादन केलेलं आहे आणि संपूर्ण देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे विचार संपूर्ण देशामध्येच नव्हे तर संपूर्ण विश्वाने मान्य केलेला आहे। म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। सर, उपवर्गीकरणाचा विषय महाराष्ट्रामध्ये मोठा प्रमाणात चालू आहे। खऱ्या अर्थाने आज आपल्याला माहीतच असेल जो वर्गीकरणाचा जो या ठिकाणी केंद्र सरकारने आणि इथल्या राज्य सरकारने जो कुटील डाव जो आखलेला आहे हा आणून पाडण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने आंबेडकरीवादी आणि सगळेच आंबेडकरीवादी पक्ष संघटनेच्या वतीने यांचा जो डाव आहे एससी उपवर्गीकरणाच्या संदर्भात जातीमध्ये विघटन करणं, त्यामध्ये विभाजन होऊन मोठ्या प्रमाणामध्ये देशाची कुठेतरी याला बाधा पोहोचवण्याचं काम जाणीवपूर्वक इथलं सरकार करत आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने जी काही 15 तारीख उद्याची आक्षेप नोंदवा यासाठी दिली होती ती चुकीची होती, कारण की त्यामध्ये कोणालाच माहिती नाही की आक्षेप नोंदवण्याचं हे फक्त सरकारने जाणीवपूर्वक त्यांनी 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे, पण 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि संपूर्ण आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने आंबेडकरीवादी भीम सैनिकेच्या वतीने मोठा विरोध उपवर्गीकरणाला होत आहे। म्हणून त्यांनी आता 30 एप्रिल ही अंतिम तारीख केलेली आहे। त्यानंतर मग पुढचा आम्ही पक्षाच्या वतीने आंबेडकरीवादी पक्ष संघटना आणि आंबेडकरीवादी सर्व संघटनेच्या वतीने 21 तारखेला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठा मोर्चा या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विरोधात काढणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी या कॅटेगरीमध्ये एक शब्द निर्माण केल्याचं काम केलं, परंतु सरकारच्या माध्यमातून याला विभाजन करण्यात याला कसा इशारा देण्यात यामध्ये खऱ्या अर्थाने एससी एसटी यांना 13% आरक्षण दिलेलं होतं, पण या ठिकाणी अनेक या जातीवादी मनोवादी सरकारने जाणीवपूर्वक जे काही 59 जाती ज्या आहेत एससी उपवर्गीकरणामध्ये त्या जातीमध्ये फूट पाडण्याचं काम इथलं सरकार करत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही याला कडाडून विरोध करणार आहे। जोपर्यंत उपवर्गीकरण रद्द होत नाही तोपर्यंत आमचा सर्व आंबेडकरीवादी पक्ष संघटनेच्या वतीनं लढा चालू राहणार आहे आणि हा लढा आम्ही यशस्वी करू। राजूभाई साबळे।
सर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अभिवादन केलेलं आहे, काय सांगाल? सर्वप्रथम सर्व भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रातर्फे जे काही आता पक्षप्रमुख राजूभाई साबळे यांनी जे सांगितलं उपवर्गीकरणासंदर्भामध्ये, वास्तविकत पाहता जे काही सरकारने जे डावपेच लावलेले आहेत, जे काही आखलेले आहेत, सर्वसामान्य जनतेला न कळवता अचानकपणे काहीतरी जाहीर करतात, काहीतरी आपलं त्यांचे फंडे यूज करतात. तरी पण येणाऱ्या 30 तारखेपर्यंत जे काही त्यांनी ऑब्जेक्शन संदर्भामध्ये जे उपवर्गीकरण होणार आहे त्या संदर्भामध्ये ज्यांचे कोणाचे ज्या समाज बांधवाचे 18 पगड जाती येतात त्यांच्या जे काही ऑब्जेक्शन असतील त्यांनी ते प्रामाणिकपणे मांडावेत. जर आपल्याला खरोखर वाटत असेल की उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे, जास्तीत जास्त आंबेडकरी जनतेला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रातर्फे आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी ताबडतोब ऑब्जेक्शन दाखल करावेत. आणि एवढं करूनही जर सरकारने त्यांच्या घडामोडी जर माघार नाही घेतल्या तर मी या ठिकाणी जाहीर करतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रातर्फे सरकार विरोधात जी काही रितसर न्यायालयीन लढाई असेल ती सुद्धा तात्काळपणे लढल्या जाईल. शासनाने एप्रिलच महिना का निवडला, यानं समाजाला निवडण्याचं काम केलं? आता शासनाला चांगल्या प्रकारे माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही पूर्ण महिनाभर चालत असते. पूर्ण भीमसैनिक हे ज्याच्या त्याच्या कामामध्ये जयंतीमध्ये मग्न असतात, कार्यकर्ते त्यांच्या मग्न असतात, नेते मंडळी त्यांच्या याच्या शेड्यूल मध्ये बिझी असतात. म्हणून हा डाव साधण्याचा त्यांनी खरोखर प्रयत्न केलेला आहे, जे की हा पूर्ण भीमसैनिक आंबेडकरी जनता ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. पहिले जगभरातील लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने कार्याने राज्य केले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिनकी जयंती हम हर साल कई सालों से मनाते आ रहे हैं। और सही मायने में अगर मैं कहना चाहूँ तो मुस्लिम धर्म के अंदर मैं खुद एक मुस्लिम हूँ, अरशद लखपति नाम है मेरा, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र का मैं जिला उपाध्यक्ष हूँ। और कई सालों से मेरे चाचा शब्बू लखपति साहब के नेतृत्व में हम बहुत सालों से काम कर रहे हैं। और मुस्लिम धर्म के अंदर सही मायने में 2 बार साल में ईद मनाई जाती है, लेकिन हम बाबा साहब का जो जन्मदिन है उसको भी एक ईद से भी ज्यादा बेहतर हम मौके में मनाते हैं, और ये बहुत खुशी की बात है। और आगे भी हम पूरे समाज के अंदर भी यही संदेश देना चाहते हैं कि बाबा साहब के जो विचार है, आदर है, उसके ऊपर ही चल के आदमी को सक्सेस मिल सकती है। और इन्हीं के दायरे के अंदर रह के हम बाबा साहब के कानून के तहत ही कहीं भी अन्याय अत्याचार होता है तो उसको न्याय देने का हम रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र के माध्यम से काम करते हैं। और मैं आपके चैनल के माध्यम से सभी भारतवासियों को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती के उत्सव पर सभी को मुबारकबाद देना चाहता हूँ और रुकता हूँ। जय भीम जय भीम। समाज का जो आरक्षण था कि सरकार ने राष्ट्रजीवों के हाथ गिरा है, उसके लिए पैसा देते। देखिए सर, मुस्लिम समाज को जो आरक्षण था वो तो पहले से आप सबको मालूम है कि वो नाम का ही था, लेकिन नाम का था, आगे जाके अगर हमारे जैसे कुछ युवा लोग अगर लड़ते थे तो उसको कुछ ना कुछ हमको मिलता था, लेकिन वो चीज भी नहीं होना चाहिए, आगे उनको कुछ फायदा ही नहीं देना चाहिए। इसलिए ये मनवादी जो सरकार है इसका हम यहाँ पर आपके चैनल के माध्यम से निषेध करते हैं और इसलिए उन्होंने इस कानून को खत्म किया है। आंबेडकर जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने भीम रॅलीचं आयोजन केलं होतं या ठिकाणी। या रॅलीचं आयोजन मुख्य सुरुवात अशोक सम्राट चौक मोठा ते आपल्या पडकल गेट इथे समारोप केला आणि जे मिरवणुकी दरम्यान आमच्या रॅलीमध्ये आम्ही उपवर्ग करण्याचा आवाहन केलंय समाजाला की लाखो करोडोच्या संख्येने आपण या उपवर्गीकरणाला विरोध करून आपण मेल करावा। या ठिकाणी आम्ही याचा पूर्ण निषेध आता जयंतीच्या निमित्त आम्ही निषेध व्यक्त नाही करू शकत, पण समाजाला फक्त आवाहन करू शकतो। त्या निमित्त आम्ही हे एक काहीतरी उपक्रम म्हणून समाजापर्यंत पोहोचवावा। 30 तारखेपर्यंत समाजाने याची नोंद घ्यावी आणि आक्षेप नोंदवावा ही नंबर। दिनेश गवळे, जिल्हा प्रमुख। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्ववंदनीय यांची जगातून यांना सर्वत्र जयंती साजरी करण्यात येते। ह्या जयंतीच्या माध्यमातून लोकांना यांना सुखीचा संदेश जातो, जिओ जिणे दो, समता बंधुता आणि स्वातंत्र्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या विषयावर हा सरकार काम करत नाहीये। हे मनोवलीची पिल्लावळी जी आहे, लोकांना वेठीस जातात, चुकीचे मार्गदर्शन करतात आणि एका दिवसात ते न्याय निवाडा करा म्हणतात। असे आक्षेप यांना कोणी नोंदवू शकत नाही, कारण जनता आज बाबाचे जे जवळ 18 पगड जाती आहे ह्या जातीला न्याय मिळाला पाहिजे आणि उपवर्गीकरण त्यांनी थांबवलं नाही पाहिजे। कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही सरकारला आवाहन करीत आहे, अगर उपवर्गीकरण तुम्ही थांबवलं नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र राजूभाई साबळे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू, पूर्ण महाराष्ट्रातून तिला एकदम तेज करू आणि इतव्यावर बी अगर
थांबले नाही तर आम्ही आमचा धडक आहे ना एक जय भीम टोला दिल्लीला नरेंद्र मोदीला आम्ही याचा जॉब मागल्याशिवाय राहणार नाही. मी जयनाथ बोर्डे, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचा जिल्हा मराठवाडा कार्याध्यक्ष एवढं बोलून 2 शब्द संपवतो.